आपल्याला सकारात्मक जीवनशैली पाहिजे असं सगळेजण सांगतात. अफर्मेशन्स, विजन बोर्ड हे सगळे टेक्निक्स आपल्याला माहिती आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा सध्या आपल्याला कानावर पडत असतं. बऱ्याच जणांनी त्याचा वापर सुद्धा केलेला असेल. आज एक विषय आपण इथे हाताळूयात की सकारात्मकता आपल्या अंगी बाणवायची असेल तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर त्या सकारात्मकतेमध्ये जगणं, त्या भावना आपल्यामध्ये आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं. नाही तर नुसती सकारात्मक वाक्य बोलून आपण सकारात्मक जीवनशैलीचा अंगीकार नाही करू शकत. आणि यासाठी एक महत्त्वाचा पैलू आपण आज बघूयात, तो म्हणजे आपला पर्स्पेक्टिव्ह, आपला दृष्टिकोन. बघा मित्रांनो, जर का आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आपलं वागणं, बोलणं, आपलं विचार करणं सगळं काही इनलाईन होतं. म्हणजे सगळं काही या सकारात्मकतेमध्ये येऊ शकतं. एक छोटीशी गोष्ट आपण इथे बघूयात. तर रेल्वे लाईनवरती काम करणारा एक कुली असतो. तो रेल्वे आली की काही शोधायचा की आपल्याला कोण सामान व्हायला नेतंय आणि त्यानुसार तो त्या लोकांच्या बॅग्स उचलायचा आणि ते सगळं सामान त्यांच्या इच्छित स्थळी नेऊन पोचवून द्यायचा. हमालाचं काम म्हणजे हा कुली करत असतो. आणि दरवेळेला तो त्याच्या जो काही मित्र असतो त्याच्याकडे तक्रार करायचा की अरे हे साहेब लोक काय केवढं सामान आहे, बॅगच्या बॅग माझ्या देत आहेत, माझ्या जीवाचा विचार पण करत नाहीत आणि तेवढा मोबदला सुद्धा देत नाहीत. नेहमी त्याची ही कुरकुर चालायची आणि दरवेळेला त्याचं काही ना काहीतरी भांडण या त्याच्या गिरायकांबरोबर व्हायचं. एकदा त्याचा मित्र बघतो की हा जो हमाल होता तो खूप सारं सामान उचलून चालला होता. त्याच्या डोक्यावर 2 बॅग, हातात 2 बॅग घेतलेल्या, गळ्यात एक पिशवी कॅरी केलेली अगदी, आणि तो चाललेला आणि हसत मुखाने चाललेला. मग या मित्राला आश्चर्य वाटलं की अरे आज हे काय झालं, इतर वेळेला एवढं सामान घेतलं की हा नेहमी कुरकुर करत असतो, तक्रार करत असतो, भांडण करत असतो, आज काय झालंय याला. तर त्यांनी विचारलं की काय रे, आज एवढं सामान असून तू कंप्लेंट करत नाहीयेस, खुश कसा काय आहेस तू. मग त्यांनी सांगितलं त्या हमालाने की अरे भाऊ, हे माझ्या मामाचंच सामान आहे ना, आज माझा मामा आलाय आणि हे सगळं त्याचं सामान कॅरी करून मी त्याला मदतच करतोय. त्याच्याकडून कोण पैसे घेणार आहे, माझा मामाच तर आहे हा, त्याचं सामान व्हायला काय मला एवढंच लागतंय.